कल्पना करा, आपल्या शरीराच्या आत 1-1.5 किलो वजनाचा असा एक प्रचंड मोठा आणि गुंतागुंतीचा रासायनिक कारखाना आहे, जो 24 तास म्हणजे आठवड्याचे 7ही दिवस न थकता काम करत असतो. हो, आणि तोही कसलाही ब्रेक न घेता. अगदी बरोबर. तो दररोज रक्तातील शेकडो प्रकारचे विषारी घटक गाळून बाहेर काढतो, अन्नाचं पचन करतो आणि तातडीच्या वेळी लागणारी ऊर्जाही साठवून ठेवतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण या भक्कम इंजिनाकडे तोपर्यंत पूर्णपणे दुर्लक्ष करतो, जोपर्यंत ते आतून संपूर्णपणे बिघडून बंद पडत नाही. आजच्या या सखोल चर्चेत आपण आपल्या शरीरातील याच अंतिम आणि शांत कामगाराच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याला आपण यकृत म्हणजेच लिव्हर असं म्हणतो. अगदी खऱ्या आयुष्यातील परिस्थिती मांडलीत. बघा, आजकालच्या माहितीच्या या वेगाने धावणाऱ्या युगात आपण अनेकदा फक्त आजार झाल्यावर त्यावर उपाय शोधण्याकडे धाव घेतो. हो ना, म्हणजे आधीच काळजी घेणं होत नाही. तसंच काहीसं. पण आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा मुख्य उद्देश थोडा वेगळा आहे. आपण आजार होण्याआधीच तो कसा टाळता येईल आणि नैसर्गिक पद्धतीनं शरीराला कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे खूप चांगली माहिती आहे. नक्कीच. आजची ही चर्चा एका अत्यंत भक्कम स्रोतावर आधारित आहे. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय अनुभवातून आणि अभ्यासातून आलेली माहिती आपण आज उलगडणार आहोत. त्यांचे जे निष्कर्ष आहेत ना, ते आपल्याला लिव्हरची खरी कार्यपद्धती आणि ते निरोगी ठेवण्याचं विज्ञान एकदम सोप्या भाषेत समजावून सांगतात. आणि हे खूप गरजेचं आहे, कारण लिव्हरचं काम मला नेहमी एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमधल्या त्या शांत, अत्यंत कष्टाळू IT कर्मचाऱ्यासारखं वाटतं. IT कर्मचारी हे जरा वेगळं उदाहरण आहे. हो ना? म्हणजे आपण बघतो असा एक माणूस असतो जो नेहमी बॅकग्राऊंडला कुठल्यातरी कोपऱ्यात बसलेला असतो. तो कधीही स्वतःचं कौतुक करत नाही किंवा कुणाकडे तक्रार करत नाही. पण कंपनीचे सगळे महत्त्वाचे सर्व्हर्स, संपूर्ण नेटवर्क सिस्टीम सुरळीत चालवण्याचं खरं काम तोच करत असतो. हां, बरोबर आहे. बाकीच्यांना त्याची किंमत तेव्हाच समजते जेव्हा अचानक एखाद्या दिवशी सिस्टीम क्रॅश होते आणि सगळ्यांचे कम्प्युटर्स बंद पडतात. आपलं लिव्हर अगदी तसंच वागतं. हे IT कर्मचाऱ्याचं उदाहरण केवळ गमतीशीर नाहीये, तर ते वैद्यकीयदृष्ट्या अतिशय अचूक आहे. कारण या IT कर्मचाऱ्याला फक्त एक काम नसतं. म्हणजे अजूनही काम असतात. हो तर. लिव्हर शरीरामध्ये एकाच वेळी 500हून अधिक वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया हाताळत असतं. आपण जे अन्न खातो त्याचं विघटन करून त्यातून योग्य ते पोषक घटक वेगळे करणं, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते विषारी घटक बाहेर काढणं. अगदी बरोबर. आपण नकळतपणे जे विषारी घटक शरीरात घेतो, मग ते प्रदूषणातून असो किंवा चुकीच्या जंक फूडमधनं, त्यांना ओळखून नष्ट करणं, ही सर्व कामं लिव्हर करत असतं. पण जेव्हा या यंत्रणेवर क्षमतेपेक्षा जास्त ताण येतो, तेव्हा नक्कीच सिस्टीम कोलमडते. पण इथेच एक मोठा गोंधळ उडतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण लिव्हर खराब होण्याविषयी बोलतो तेव्हा समाजात एक अत्यंत घट्ट बसलेला गैरसमज आहे. तो मद्यपानाचा. हो. अनेकांना वाटतं की लिव्हर फक्त त्यांचंच खराब होतं जे खूप जास्त मद्यपान करतात. पण डॉक्टर रेणुशे यांच्या अभ्यासात एक वेगळीच धोक्याची घंटा ऐकू येते. खरे. जे लोक मद्यपान करतच नाहीत, कोणत्याही व्यसनांपासून दूर आहेत, त्यांचं लिव्हर फक्त रोजच्या जेवणातील काही गोष्टींमुळे कसं काय डॅमेज होऊ शकतं. म्हणजे फक्त साखरेमुळे किंवा गोड पदार्थांमुळे एखादा अवयव कसा निकामी होऊ शकतो. हां, अत्यंत कळीचा मुद्दा आहे. वैद्यकीय भाषेत याला 2 वेगळ्या प्रकारांत विभागलं जातं. पहिला प्रकार जो सर्वांना माहीत आहे तो म्हणजे ALD किंवा अल्कोहोलिक लिव्हर डिसीज. यात मद्यपानामुळं लिव्हरच्या पेशी थेट नष्ट होतात. पण दुसरा आणि आजकाल अत्यंत वेगाने पसरणारा प्रकार म्हणजे MASLD, ज्याला मेटाबॉलिक असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज असं म्हणतात. हे नावच खूप मोठं आहे. हो, पण सोप्या भाषेत सांगायचं तर यामध्ये मद्यपानाचा अजिबात संबंध नसतो. मग हे नक्की कसं घडतं? मद्यपानाशिवाय लिव्हरला सूज कशी येऊ शकते? याच्या मुळाशी आपली आजकालची बदललेली जीवनशैली आणि शरीराची नैसर्गिक रचना आहे. बघा, मानवी शरीर हे अन्नाची कमतरता असतानाही तग धरून राहण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. अच्छा. जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त उष्मांक घेतो, म्हणजे कॅलरीज घेतो, विशेषतः जास्त साखर, गोड पदार्थ, मैदा किंवा तळलेले पदार्थ खातो, तेव्हा शरीराला एवढ्या ऊर्जेची लगेच गरज नसते. मग शरीर त्या ऊर्जेचं करतं काय? लिव्हर ही अतिरिक्त साखर थेट फॅट म्हणजेच चरबीमध्ये रूपांतरित करतं. ही चरबी साठवून ठेवण्याची त्याची एक विशिष्ट क्षमता असते. हां.
पण जेव्हा आपण सतत चुकीचा आहार घेतो आणि दुसरीकडे व्यायामाचा पूर्ण अभाव असतो, तेव्हा ही साठलेली चरबी जळत नाही, ती लिव्हरच्याच पेशींमध्ये जमा होऊ लागते. अरे बापरे. म्हणजे आपण आपल्या शरीराच्या फिल्टरमध्ये कचरा साठवत आहोत. अगदी तसंच. आणि जेव्हा ही चरबी प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा लिव्हरला अक्षरशः श्वास घेता येत नाही. तिथे सूज यायला सुरुवात होते आणि पेशींचं काम मंदावतं. म्हणजे ज्याला आपण फॅटी लिव्हर म्हणतो ते हेच का? हो, तेच. म्हणूनच एखादी व्यक्ती जरी मद्यपान करत नसेल पण तिचं वजन जास्त असेल, रक्तातील साखरेचं प्रमाण अनियंत्रित असेल म्हणजे मधुमेह असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर तिचं लिव्हर मद्यपान करणाऱ्या व्यक्तीनितकंच किंवा त्याहूनही अधिक खराब होऊ शकतं. बापरे, म्हणजे फक्त एका जागी बसून राहणं आणि गोड खाणं हे आतून इतकं महागात पडू शकतं. पण मग इथे एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जेव्हा हे आतून इतकं डॅमेज होत असतं तेव्हा शरीर आपल्याला काहीच सांगत नाही का? म्हणजे जर इंजिनमध्ये चरबी साचून ते बिघडत असेल तर काहीतरी संकेत मिळायला हवेत ना? आपण या लक्षणांकडे इतक्या सहजपणे दुर्लक्ष कसं करू शकतो? नक्कीच संकेत मिळतात, पण अडचण अशी आहे की हे संकेत सुरुवातीला अत्यंत सामान्य वाटतात. कसे म्हणजे? कुणाला सतत थकवा जाणवतो किंवा अंगात खूप कमजोरी वाटते, कधीकधी मळमळ होते किंवा भूक लागत नाही. पोटात उजव्या बाजूला एक प्रकारचा जडपणा जाणवतो. आता विचार करा, रोजच्या धावपळीच्या जीवनात या लक्षणांकडे कोणी गांभीर्याने बघेल का? अजिबात नाही. कोणीही म्हणेल की कामाचा खूप ताण आहे किंवा काल रात्रीचं जेवण जड झालं असेल म्हणून मळमळत असेल. बरोबर. हे लक्षण मला गाडीच्या डॅशबोर्डवर अचानक लागणाऱ्या त्या लाल रंगाच्या चेक इंजिन लाईटसारखं वाटतं. अगदी योग्य उदाहरण आहे. गाडी तर रस्त्यावर वेगात चालत असते, सगळं ठीक वाटत असतं, पण तो लाईट आपल्याला सांगत असतो की आत इंजिनमध्ये काहीतरी बिघडलं आहे. आपण जर त्या लाईटवर एखादा टेप लावून दुर्लक्ष केलं तर गाडी कधीतरी भर रस्त्यात अचानक बंद पडणारच. आपला हा थकवा किंवा पोटाचा जडपणा हेच शरीराचे चेक इंजिन लाईट्स आहेत. आणि हे संकेत का मिळतात याचं विज्ञान समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा लिव्हर डॅमेज होतं तेव्हा थकवा काय येतो? कारण लिव्हरचं एक मुख्य काम आहे ग्लायकोजनच्या रूपात ऊर्जा साठवणं, आणि जेव्हा शरीराला गरज असेल तेव्हा ती त्वरित पुरवणं. पण जेव्हा लिव्हरमध्ये चरबी साचते तेव्हा ही ऊर्जा पुरवण्याची सिस्टीम पूर्णपणे फेल होते. अच्छा, म्हणजे बॅटरीज डाऊन होते तर? हो, त्यामुळेच माणसाला सतत भयंकर थकवा जाणवतो. आणि याकडे दुर्लक्ष केल्यावर मग ती पुढची जास्त गंभीर लक्षणे दिसू लागतात, बरोबर? होय, जेव्हा आजार वाढतो तेव्हा डोळे आणि त्वचा पिवळी पडू लागते, ज्याला आपण कावीळ किंवा जॉन्डिस म्हणतो. लघवीचा रंग अत्यंत गडद होतो. अचानक विनाकारण वजन कमी होऊ लागतं. पायांवर सूज येते. अगदी मेंदूवरही याचा परिणाम होतो. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित न होणं किंवा सतत गोंधळल्यासारखं वाटणं ही लक्षणं दिसतात. एक सेकंड थांबा. लिव्हरचा आणि लक्ष केंद्रित न होण्याचा म्हणजे थेट मेंदूचा काय संबंध? हे थोडं विचित्र वाटत नाही का? अजिबात नाही. यामागे एक अत्यंत स्पष्ट कारण आहे. मगाशी आपण बघितलं की लिव्हर हे एक नैसर्गिक फिल्टर आहे. हो. जेव्हा लिव्हरचं काम थांबतं तेव्हा रक्तातील अमोनियासारखे जे विषारी घटक आहेत ते फिल्टर होत नाहीत. ते थेट रक्तातून मेंदूपर्यंत पोचतात आणि मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. अरे बापरे, म्हणजे टॉक्सिन्स थेट डोक्यात जातात. हो. तसंच त्वचा पिवळी पडणं म्हणजे काय, तर शरीरातील जुन्या रक्तपेशी नष्ट झाल्यावर तयार होणारा बिलिरुबिन नावाचा घटक लिव्हर बाहेर फेकू शकत नाही आणि तो रक्तात साचू लागतो. म्हणूनच हे वरवर साधे वाटणारे संकेत आतून सुरू असलेल्या मोठ्या अपयशाची नांदी असू शकतात. हे ऐकल्यावर खरंच जाणीव होते की आपण आपल्या शरीराच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेशी खेळत आहोत. नक्कीच. आणि जेव्हा ही अशी गुंतागुंतीची लक्षणं ओळखण्याची वेळ येते तेव्हा नुसते वरवरचे अंदाज लावून चालत नाही. आपल्याला एका अनुभवी मार्गदर्शकाची, एका तज्ज्ञाची गरज असते जो आजाराच्या अगदी मुळापर्यंत जाऊ शकेल. बरोबर. इथेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचा आयुर्वेदिक दृष्टिकोन अतिशय महत्वाचा ठरतो. अगदी बरोबर. डॉक्टर रेणुशे यांचा भर केवळ आजाराची लक्षणं दाबण्यावर नसून आजाराच्या मुळावर प्रहार करण्यावर आहे. आधुनिक काळात आपण अनेकदा बघतो की पोट दुखलं की पेनकिलर घेणं किंवा मळमळलं की तात्पुरती गोळी घेणं अशा सवयी लोकांना लागल्या आहेत. हो, म्हणजे मगाशी म्हटल्यासारखं आपण फक्त त्या चेक इंजिन लाईटवर टेप लावून तो लपवण्याचा प्रयत्न करतोय. तंतोतंत. या केमिकलयुक्त औषधांमुळे तात्पुरता आराम नक्की मिळतो, पण आतला आजार तसाच वाढत राहतो. उलट या रसायनांचा अतिरिक्त भार पुन्हा त्याच बिचाऱ्या लिव्हरवर पडतो, ज्यामुळे नवीन आजार निर्माण होतात. म्हणजे दुहेरी नुकसान. हो. म्हणूनच डॉक्टर रेणुशे आयुर्वेदातील नाडी परीक्षा ह्या अत्यंत प्रगत आणि अचूक पद्धतीचा अवलंब करतात.
मला इथे नाडी परीक्षेबद्दल बोलताना एका गोष्टीची प्रकर्षाने आठवण येते. नाडी परीक्षा हे तंत्र मला एखाद्या अत्यंत निष्णात संगीतकारासारखं वाटतं. संगीतकार कसं काय? बघा, एखादा उत्तम संगीतकार जेव्हा एखाद्या जुन्या वाद्याच्या तारांवरून फक्त बोटे फिरवतो, तेव्हा त्याला कोणत्याही मोठ्या इलेक्ट्रॉनिक ट्युनिंग मशीनची किंवा स्क्रीनची गरज नसते. तो फक्त त्या तारांच्या कंपनांवरून आणि आवाजावरून अचूक ओळखतो की नेमका कुठला सूर बेसूर झाला आहे आणि वाद्य आतून कुठे बिघडलं आहे. नाडी परीक्षा करणारे अनुभवी हातेही अगदी हेच करत असतात ना. हे अतिशय सुंदर आणि अचूक रूपक आहे. आयुर्वेदात शरीराला वात, पित्त आणि कफ या 3 दोषांचा एक सुंदर ताल मानलं जातं. जेव्हा अनुभवी वैद्य रुग्णाची नाडी तपासतात तेव्हा ते केवळ हृदयाचे ठोके मोजत नसतात. ते रक्ताच्या प्रवाहातील ती सूक्ष्म कंपने अनुभवत असतात, जी शरीरातील कोणता सूर बेसूर झाला आहे हे सांगतात. म्हणजे लिव्हरमध्ये नक्की काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांना समजतं. हो, म्हणजे लिव्हरमध्ये उष्णता वाढली आहे की चरबी साचली आहे हे ते अचूक सांगतात. कोणतीही चिरफाड न करता शरीराच्या आतल्या स्थितीचा अंदाज घेण्याचं हे एक अद्वितीय शास्त्र आहे. तर मग आता सर्वांच्या मनात जो मुख्य प्रश्न निर्माण झाला असेल त्याकडे वळूया. आपल्याला आजाराचं मूळ समजलं, चुकीची जीवनशैली आणि त्याचे परिणाम समजले, पण आता यातून बाहेर कसं पडायचं? म्हणजे तो कमबॅक प्लॅन काय आहे? लिव्हरला पुन्हा निरोगी बनवण्यासाठी डॉक्टर रेणुशे यांनी सांगितलेला तो घरगुती आणि आयुर्वेदिक प्लॅन नेमका कसा काम करतो? या स्रोतामध्ये एक अतिशय सोपा पण वैज्ञानिकदृष्ट्या भक्कम असा डिटॉक्सिफिकेशन आणि दैनंदिन आहाराचा प्लॅन दिला आहे. ओके, काय आहे तो? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात. सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात थोडं लिंबू पिळून पिण्याने लिव्हरला स्वतःला स्वच्छ करण्याची एक चालना मिळते. म्हणजे एक प्रकारचा नैसर्गिक फ्लश. अगदी. त्यानंतर दिवसभरात भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. पाणी हे सर्वात सोपं क्लिन्झर आहे, ज्यामुळे विषारी घटक सहज लघवी वाटे बाहेर पडतात. यासोबतच रोज किमान 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम किंवा साधी योगासने करणं म्हणजे शारीरिक हालचाल खूप महत्वाची आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुरेशी झोप हा या प्लॅनचा मुख्य पाय आहे. इथं मला तुम्हाला थांबून या झोपेच्या मुद्द्यावर थोडं सविस्तर बोलायचं आहे. नक्कीच. कारण सहसा लोकांना वाटतं की झोप म्हणजे फक्त मेंदूला आराम देण्याची वेळ आहे किंवा टीव्ही बघून कंटाळा आल्यावर वेळ घालवण्याचा मार्ग आहे. पण लिव्हरचा आणि झोपेचा थेट संबंध कसा काय? खरं तर हा एक अत्यंत दुर्लक्षित पण महत्वाचा भाग आहे. वैद्यकीय दृष्टिकोनातून विचार केला तर झोप ही शरीराची मेंटेनन्स विंडो असते. मेंटेनन्स विंडो? हो. दिवसा आपण खात असतो, फिरत असतो, विचार करत असतो, तेव्हा लिव्हर पचनाच्या आणि ऊर्जेच्या कामात व्यस्त असतं. पण जेव्हा आपण गाढ झोपेत असतो तेव्हा शरीर बाहेरील इतर कामं थांबवतं. याच वेळी लिव्हरला लय मिळतो स्वतःच्या खराब झालेल्या पेशींची दुरुस्ती करण्याची, ज्याला आपण सेल्युलर रिपेअरिंग म्हणतो. जर रात्रीची पुरेशी आणि गाढ झोप मिळाली नाही तर लिव्हरला हा मेंटेनन्सचा वेळच मिळत नाही आणि मग हळूहळू त्याचं कार्य क्षीण होऊ लागतं. म्हणजे आपण रात्री झोपताना जसा आपला मोबाईल अपडेटला लावतो आणि तो स्क्रीन बंद असताना स्वतःचे सगळे सॉफ्टवेअर्स दुरुस्त करतो, अगदी तसंच लिव्हर झोपेत स्वतःला अपडेट करत असतं. अगदी परफेक्ट उदाहरण दिलं. खूपच भारी. आणि या जीवनशैलीच्या बदलांसोबत काही विशिष्ट आयुर्वेदिक उपाय आणि आहारातील बदलही डॉक्टर रेणुशे यांनी सुचवले आहेत ना? होय. त्यांनी रोजच्या आहारातील काही घटकांचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. उदाहरणादाखल आवळा. आवळा? हो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे लिव्हरच्या पेशींचं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करतात. त्यानंतर हळद, जिच्यामध्ये कर्क्युमिन असतं, ती शरीरातील आणि विशेषतः लिव्हरमधील सूज प्रभावीपणे कमी करते. आणि भाज्यांबद्दल काय? कोथिंबीर आणि पुदिना यांचा वापर जेवणात असावा, कारण ते शरीरात साठलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात. आणि या सर्वांसोबत रक्त शुद्ध करण्यासाठी कारला आणि मेथी यांचा समावेश अत्यावश्यक सांगितला आहे. इथेच माझा थोडा आक्षेप आहे. म्हणजे बघा, या आहाराच्या यादीत सफरचंद, पपई, डाळिंब यांसारखी चांगली फळं आहेत. भाज्यांमध्ये पालक, गाजर आहेत. हे सगळं खाणं अगदी ठीक आहे. ते कोणालाही सहज आवडेल. पण मग हे कारलं खाणं खरोखरच इतकं गरजेचं आहे का? आपण फक्त ही चांगली गोड फळे खाऊन आपलं लिव्हर डिटॉक्स नाही करू शकत. कारल्याचा तो कडवटपणा कशासाठी सहन करायचा? हा प्रश्न खूप लोक विचारतात आणि इथेच आयुर्वेदाचं खरं विज्ञान दडलेलं आहे. फळे नक्कीच चांगली आहेत, ती शरीराला जीवनसत्व देतात, पण आयुर्वेदात चवींचं स्वतःचं असं एक काम ठरलेलं आहे. म्हणजे प्रत्येक चव वेगळं काम करते. होय. गोडचं ऊर्जा देते, पण जेव्हा लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी किंवा अतिरिक्त साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं
तेव्हा ते कमी करण्यासाठी गोड फळे कामी येत नाहीत. तिथे कडू रसाचीच गरज असते. अच्छा. कारले आणि मेथी यांसारख्या पदार्थांमधील कडवट गुणधर्म हे थेट रक्तशुद्धीकरणाचं काम करतात. ते पचनसंस्थेत जाऊन अतिरिक्त पित्त स्रवण्यास मदत करतात, ज्यामुळे चरबीचं विघटन जलद होतं आणि लिव्हरमधील चिकटपणा किंवा अतिरिक्त क्लेद शोषून घेतला जातो. म्हणजे तो कडू रस अक्षरशः आत जाऊन एका स्क्रबसारखं काम करतो आणि साचलेल्या फॅटचा थर खरवडून काढतो. हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. प्रत्येक चवीचं एक विशिष्ट रासायनिक काम ठरलेलं आहे. अगदी बरोबर. म्हणूनच कारले आणि मेथीसारख्या भाज्या आहारात असणं लिव्हरसाठी वरदान ठरतं. या व्यतिरिक्त आहाराच्या मुख्य घटकांमध्ये संपूर्ण धान्यांवर भर दिला आहे, जसं की ज्वारी, बाजरी, ओट्स. याने काय होतं? या धान्यांमधील फायबरमुळे साखरेचं रक्तात मिसळण्याचं प्रमाण संथ होतं आणि लिव्हरवर अचानक ताण येत नाही. तसंच सुक्या मेव्यामध्ये बदाम आणि अक्रोड यांचा समावेश करावा. आणि या सगळ्यासोबतच काय खाऊ नये याची यादीही तितकीच महत्वाची आहे, बरोबर? खूप महत्वाचे. म्हणजे तळलेले पदार्थ, बाजारात मिळणारी सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेटबंद जंक फूड आणि साखरेचे अतिरिक्त प्रमाण असलेले पदार्थ हे कटाक्षाने टाळायला हवेत, कारण हे थेट लिव्हरच्या शत्रूंसारखे काम करतात. नक्कीच. जर आपण या साध्या पण प्रभावी सवयी अंगीकारल्या तर लिव्हरसारखा अत्यंत चिवट आणि स्वतःला दुरुस्त करण्याची अफाट क्षमता असलेला अवयव पुन्हा एकदा नव्याने आणि पूर्ण क्षमतेने काम करू शकतो. आजार अंगावर काढून शेवटी महागड्या आणि त्रासदायक उपचारांसाठी रुग्णालयांचे उंबरे झिजवण्यापेक्षा योग्य वेळीच अशी साधी जीवनशैली अंगीकारणं हाच खरा शहाणपणा आहे. अगदी खरं आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून आपण एका अत्यंत महत्वाच्या अवयवाची नव्याने ओळख करून घेतली आहे. होय. लिव्हर हे नुसतं एक इंजिन नसून ते आपलं सर्वात महत्वाचं संरक्षण कवच आहे, जे योग्य आहार आणि पुरेशी झोप या इंधनावर चालतं. ज्यांना आजच्या या विषयावर अधिक सखोल मार्गदर्शन हवं असेल किंवा आयुर्वेदाच्या माध्यमातून आजाराच्या मुळापर्यंत पोहोचायचं असेल, त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांचा हा दृष्टिकोन नक्कीच एक आशेचा किरण आहे. होय. आणि जे लोक त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब रेणुशे, जे MD मेडिसिन आयुर्वेद आहेत, ते त्यांच्या प्रज्ञा क्लिनिकमध्ये अनेक वर्षांपासून प्रॅक्टिस करतात. हे क्लिनिक नक्की कुठे आहे? हे कोकणनगर रत्नागिरी इथे आहे. पिनकोड 415639. ते सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत रुग्णांसाठी उपलब्ध असतात. आणि अधिक माहितीसाठी त्यांचा संपर्क क्रमांक 7057394036 असा आहे. म्हणजे केमिकल औषधांच्या दुष्टचक्रात न अडकता नैसर्गिकरित्या निरोगी होण्याचा हा एक अत्यंत खात्रीशीर मार्ग आहे. नक्कीच आहे. चुकीच्या आहारामुळे तयार होणारं विष शरीराबाहेर काढण्यासाठी एकाकी लढत असतं. हो. पण एकदा शांतपणे विचार करा, जर हे विष बाहेर काढणाऱ्या या आपल्या अत्यंत प्रामाणिक नैसर्गिक फिल्टरमध्येच आपण सतत कचरा साचवत राहिलो, तर शेवटी या शरीराच्या कारखान्याचं काय होईल? उद्या सकाळी उठल्यावर आपण जो पहिला घास घेऊ किंवा जे पहिलं पेय पिऊ, ते आपल्या लिव्हरचे आधीच वाढलेले काम आणखी वाढवणारे असेल की त्या बिचाऱ्या IT कर्मचाऱ्याला थोडी मदत करणारे असेल? या प्रश्नावर नक्की विचार करा.